सर्वांच्या परिवारामध्ये असणारे आपल्या जवळचे जे कोणी असतील जे आज आपल्या बरोबर नाहीत, आम्ही सर्वजण आपल्या परिवाराबरोबर आहोत. कारण का हा जो आपला पक्ष आहे फक्त पक्ष नसून हा एक विचार आहे आणि हा एक परिवार आहे. आणि हा परिवार जर कोणी उभा केला असेल, या परिवाराला कोणी ताकद दिली असेल, या परिवाराला कोणी विचार केला असेल, ते आपल्या सर्वांचेच लाडके नेते आदरणीय पवार साहेब आहेत. आणि याच्यापुढे आपल्या सर्वांना त्यांच्याच विचाराने जायचं आहे. कारण त्यांचा विचार हा कोणाच्या विचाराने प्रेरित झालेला आहे, तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे सर्व मान्यवर, सर्व महापुरुष यांच्या विचाराने हा प्रेरित झालेला पक्ष आहे. आणि आपल्या पक्षाचा हाच विचार हा आपल्या सर्वांना जपायचा आहे. आज आपण जर बघितलं तर अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक शहरामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सर्वांनीच मनापासून लक्ष हे घातलेलं आहे. पण याच्यामध्ये आजचा दिवस, आजचं सर्व नियोजन जर कुणी केलं असेल तर ते सेवा दलाने इथं केलेलं आहे. पवार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की याच्या पुढे आपण कुठलंही नियोजन जर करत असू तर तो जो विभाग नाही तर ते जे सेल असेल त्याला पूर्णपणे आपण जबाबदारी द्यायची. त्यामुळे थोडंच इथं जर आपण बघितलं असेल तर आमच्या सेवा दलाचे कार्यकर्ते जरा जास्त स्ट्रिक्ट आहेत. जर समजून घ्या, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला स्ट्रिक्ट रजिस्टर्ड आहे. कारण का हा कार्यकर्त्यांचा मेळावा नाही, हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा. काही लोकांना आपण इथं बोलवलं आहे आणि तेवढ्याच लोकांचं इथं आपण चर्चासत्र ठेवलेलं आहे. नंतर जाऊन विभागीय मेळावे नक्कीच आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण करू. पण सांगायचं एवढंच आहे की आता या सर्व नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं, आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की याच्या पुढे कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल, समजा युवांचा कार्यक्रम असेल तर पूर्णपणे त्या कार्यक्रमाची जबाबदारी, त्या उपक्रमाची जबाबदारी ही युवांची असेल. अल्पसंख्याक विभाग, महिला विभाग, युवती विभाग, जो कुठला सेल नाही तर विभाग नाही, आपलं फ्रंटलचे जे सर्व विभाग आहेत त्यांची पूर्णपणे नियोजनाची जबाबदारी दिली जाईल. खरं तर तुम्ही आहात म्हणून हा पक्ष आहे. आपल्या तालुक्यापर्यंत गावा लेवलची कार्यकारिणी आहे म्हणून हा पक्ष आहे. तुमच्यामुळे आज सर्व आमच्यासारख्या लोकांना आमदारकीचं पद तिथं बघायला मिळतं. त्यासाठी खऱ्या अर्थाने मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण का तुम्ही त्या भागामध्ये, त्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हा पक्ष जिवंत ठेवलेला आहे. अनेक अडचणी आपल्या सर्वांना आलेल्या आहेत, तरी सुद्धा या अडचणीतून आपण मार्ग काढत आहोत. कारण का मराठी धर्म नाही तर महाराष्ट्राचा जो धर्म जो आपण सर्वजण सांभाळतो, ज्या विचाराने आपण सर्वजण जातो, त्यांनी आपल्या सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की काही झालं तरी संघर्ष करायचा, पण लाचारी स्वीकारायची नाही. आणि तुम्ही सर्वांनी स्वाभिमानाला निवडलं, तुम्ही त्या ठिकाणी संघर्षाला निवडलं, त्या ठिकाणी तुम्ही पवार साहेबांना निवडलं. त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. एखादं रोप असेल तर रोप सहजपणे आपण कुठेही लावू शकतो. पण आज तुम्ही तुमचा सगळ्यांचा अनुभव बघितला तर तुमचा अनुभव हा मोठा आहे. आपण सर्वजण वृक्ष झालेलो आहोत, सगळेजण झाड झालेलो आहोत. त्यामुळे आता या विचाराचं झाड या पक्षामध्ये पवार साहेबांच्या बरोबर असणारं हे जे वृक्ष हे आहे हे सहजपणे कुणी कुठेही काढून दुसऱ्या पक्षात दुसरीकडे लावू शकत नाही. ते अनैसर्गिक आहे, ते आपण तिथे टिकू शकत नाही. त्यामुळे जिथं आहोत तिथं अजून जोमाने आपल्या सर्वांना मोठं व्हायचंय, एक मोठं वृक्ष व्हायचंय आणि तिथं लोकांच्या हितासाठी आपल्या सर्वांना हे काम करायचंय. त्यामुळे आजचं नियोजन करत असताना रवींद्रभाऊ पवार सुद्धा आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालले. युवकचे काही पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. चांगलं नियोजन हे झालेलं आहे. राहण्याची व्यवस्था थोडं इकडे तिकडे झाली असेल तर तुम्ही सर्वजण समजून घ्या अशी अपेक्षा इथं मी करतो. आणि जास्त न बोलता आज अनेक मुद्द्यांवर आपले नेते, प्रवक्ते, काही मान्यवर इथं संभाषण करणारे, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे. कृपा करून आपला फोन बंद ठेवावा.
एक दिवस फोन बंद ठेवला तर काही होत नाही. तसंही आज आपण सर्वांनी बघितलं तर बातम्या काय लोकांच्या हितासाठी लागल्या तसं नाही. या महाराष्ट्राचं जे सरकार आहे लोकांच्या हितासाठी नाही स्वार्थासाठी काम करणारं सरकार आहे. आज सकाळीच आपण पेपर सगळ्यांनी उघडला असेल तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून पेपरमध्ये आपण जाहिराती दिलेल्या आहेत. बेनामी जाहिराती नाही, त्या सर्वजण आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या जाहिराती आहेत. कारण का काही लोक काही कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तिथं जाहिरात ही दिली जाते. पण आज आपण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आपण स्वार्थ बाजूला ठेवून फक्त लोकांचं हित हे मनामध्ये ठेवत असतो. त्यामुळे आजच्या जाहिरातीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आपण सर्वजण या सरकारला म्हणतोय की मुद्द्याचं बोला, उगाच फापट पसरा तुम्ही तिथं बोलू नका. बरोबर आहे, आम्हाला सर्वांना सांगितलं की माणुसकी जपली पाहिजे, भेदभाव बाजूला ठेवला पाहिजे. पण हे सरकार समाजामध्ये धर्मामध्ये फक्त राजकीय पोळी बांधण्यासाठी जे काही द्वेष पेरत आहे, जे काही वातावरण खराब करत आहे, हे महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य नाही. संतांच्या विचाराने आणि महापुरुषांच्या विचाराने घडलेला हा महाराष्ट्र आहे. इथं द्वेष चालत नाही, तर मुद्द्याचं बोललं पाहिजे. कारण आज शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ज्याच्यासाठी आज आपण सर्वजण लढणार आहोत, जे कष्टकरी युवा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत. एखाद्या व्यक्तीला जात बघून कधी अडचण येत नसते. आज कांद्याचा प्रश्न या भागामध्ये महत्वाचा आहे. तिथं काय फक्त विशिष्ट जातीच्या शेतकऱ्यांना ती अडचण आली असं नाही, सर्व समाजाला ती अडचण आलेली आहे. म्हणून पवारसाहेब आपल्या सर्वांना सांगतात आपण मूलभूत विषय घेऊन लढले पाहिजे. आणि ते मूलभूत विषयामध्ये शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, युवांचे, विद्यार्थ्यांचे, महिला सुरक्षतेचे आणि नोकरी ही सामान्य लोकांना तिथे मिळाली पाहिजे. समावेशक मुद्दे घेऊन आपल्या सर्वांना लढायचे. आता आपली कार्यकारिणी जे काही फ्रंटल सेल आणि इतर विभागाची माझ्यावर जबाबदारी सर्व नेत्यांनी दिलेली आहे, त्यासाठी मी नेत्यांचे आभार व्यक्त करतोच. पण काही सेल उत्कृष्ट असं काम करत आहे, पण काही विभाग याच्यामध्ये अजून जास्त काम करण्याची जरूरत आहे. येत्या काळामध्ये काही जे फ्रंटल आणि विभागीय प्रमुख आहेत त्यांना तसंच घेऊन त्याच्यावर अधिकची जबाबदारी दिली जाईल. पण त्याच्यामध्ये काही सेलमध्ये विभागामध्ये थोडेफार बदल हे केले जातील आणि लवकरच अध्यक्ष महोदय हे आपल्या सर्वांना त्यांची नावं हे जाहीर करतील. पण जोमाने आणि जोरात आपल्या सर्वांना काम करायचे आणि जाता फक्त आपल्या सर्वांना एकच प्रश्न विचारायचा. याच्या आधी आपण लढलो, रस्त्यावर उतरलो, पण याच्या पुढे आपल्याला अजून ताकदीने मोठ्या संख्येने तिथं रस्त्यावर उतरावं लागणार. त्यासाठी आपण सर्वजण तयार आहात का? तिथं हात वर जागा की रस्त्यावर उतरायला आम्ही तयार आहोत. रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न हे सुटणार नाही. आणि जर आपले युवा नेत्यामध्ये आदरणीय पवार साहेब या वयामध्ये शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी उद्या रस्त्यावर उतरत असतील तर आपण सुद्धा आपापल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये योग्य असं नियोजन करून मोठ्या संख्येने लोकांच्या हिताचे मोर्चे हे काढलेच गेले पाहिजे. आणि उद्याचं नियोजन जर आपण बघितलं तर नियोजन जिल्ह्याची कार्यकारिणी खूप योग्य पद्धतीने केलेलं आहे. पण त्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक पदाधिकारी, फ्रंटल सेलचे पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये गेले 7 दिवस काम करत आहेत. मी या विभागाचा विचार न करता पवार साहेब हे लोकांसाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि तिथं लोक सुद्धा मोठ्या संख्येने आले पाहिजे या हेतूतून सर्व आपले पदाधिकारी गेले 7 दिवस आपल्या या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत, लोकांपर्यंत जात आहेत. आणि इथं असणारे जे सर्व आपले जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी ते त्यांच्याबरोबर भक्कमपणे आहेत. त्यामुळे उद्या जो मोर्चा तिथं होणार आहे तो साधारण मोर्चा होणार नाही, तो खऱ्या अर्थाने हा आक्रोश मोर्चा असणार आहे आणि तो मोठ्या संख्येने तिथे निघणार आहे. त्यामुळे उद्या तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जिल्हा नाशिक, शहर नाशिक, तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि जे निरीक्षक उद्याच्या मोर्चासाठी अध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत त्यांचं मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो की खूप चांगलं नियोजन झालंय आणि उद्या मोठ्या संख्येने लोक येतील असा विश्वास आहे. त्यामुळे आज 7 ते 8 वक्ते हे बोलणार आहेत. त्यामुळे कृपा करून सर्व वक्त्यांना आपण सर्वांनी ऐकावं, कारण हे दिग्गज नेते, दिग्गज व्यक्तिमत्व आहे, ते नक्कीच आपल्या सर्वांना काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा आपल्या सर्वांना महत्वाचा आहे, कारण संतांच्या विचारांमुळेच आपला हा
महाराजांचं त्या ठिकाणी कीर्तन बाबळे महाराजांचं कीर्तन ज्ञानेश्वर रामोबा ज्ञानेश्वर बाबळे महाराजांचं कीर्तन हे होणार आहे, ते सुद्धा तुम्ही सर्वांनी बघावं आणि पुरुष एकदा आपल्या सर्वांचे मनापासून तिथं मी आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर ही ती जाहिरात आहे आपल्या पक्षाची, ही बेनामी जाहिरात नाही. आपल्या पक्षाला नाव आहे, या जाहिरातीला सुद्धा नाव आहे, आपल्या पक्षाला विचार आहे. इतर लोक स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी इतर लोकांना सांगून तिथं मोठ्या प्रमाणात जाहिरात करतात, पण आपण जे करतो ते खुल्ला करतो, जे करतो ते लोकांसाठी करतो, विचारासाठी करतो, सामान्य लोकांसाठी करतो. हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा विचार आहे. जास्त वेळ न घेता पुढे अनेक मान्यवर हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन हे तुम्ही मनापासून ऐका आणि जसं सांगितलं तसं आपले सेवादलचे लोक जसं तुम्हाला बसवण्यासाठी स्ट्रिक्ट आहे तसं तुम्ही मदत उठायला लागले त्या बाबतीत सुद्धा ते स्ट्रिक्ट राहणार आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तुम्ही या विचार पीठाचं ऐकत राहाल असा विश्वास इथे व्यक्त करतो. तुमच्या सर्वांचं इथं स्वागत करतो आणि सर्व लोकांनी ज्यांनी नियोजन केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.